भंडारा जिल्ह्यात मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष जनतेसमोर दर्शनासाठी बहिरांगेश्वर मंदिर येथे येणार। भाविकांनी या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक क्षण आर्ट ऑफ लिव्हिंग भंडारा पूजा व दर्शन सोहळा आहे। मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष जनतेसमोर आणले जातील। ही अवशेष त्या मूळ शिवलिंगाची आहेत। 1928 इ. मध्ये महसूद गजनीने नष्ट केली होती सोमनाथ मंदिर, जे 12ही ज्योतिर्लिंगांमध्ये पहिले आहे। महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून जाणार असून भक्तांना भंडारामध्ये पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आणि शोभायात्रा, रुद्रपूजा व दर्शन सोहळा यामध्ये सहभागी होता येईल। ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा भाग आहे। ही फक्त काही शिलाखंडांची यात्रा नाही, ही श्रद्धेची, पुनरुत्थानाची आणि भारताच्या आत्म्याशी नातं जोडणारी यात्रा आहे, असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक सौ. विद्रद्या इंगोले, मनोज पुडके, मोनिका इंगोले यांनी सांगितले। रिपोर्टर राकेश श्यामकुवर, भंडारा। देखो 100 साल बाद कर्नाटक में शंकर जी नाम की संत आएंगे, ये भविष्यवाणी है। तब तक भंडारा शहरात 12 ज्योतिर्लिंग मधील पहिला ज्योतिर्लिंग हा सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे। चक्क सोमनाथ मंदिर आपल्या भंडारा शहरात अवतरणार आहे। त्याकरता येत्या 4 तारखेला भव्य आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाची सर्व माहिती आपल्याला भंडारा शहरात ज्यांनी आयोजित करते आहेत ते श्री रविशंकर यांचे सर्व कार्यकर्ते आपल्या उपस्थित आहेत। यांच्यासोबत आपण जाणून घेऊ काय आयोजन आणि काय ज्योतिर्लिंगमध्ये विशेषता आहे। मला सांगा की आज जे तुम्ही आयोजन करता काय त्याचं सौंदर्य आणि काय ते तुमचे आयोजन आहे? ओके, तर आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार भंडारातर्फे भंडारा येथे सोमनाथ ज्योतिर्लिंगचं जे आगमन होतं त्याचं आयोजन केलेलं आहे। सोमनाथ ज्योतिर्लिंगाबद्दल मी थोडं सांगू इच्छिते आपल्याला। 1000 वर्षापूर्वी महमूद गजनीने सोमनाथ येथे जाऊन 18 वेळा प्रहार करून त्याचे उध्वंस केले। आपलं सगळं वैभव त्यांनी लुटलं आणि जी सोमनाथची मूळ ज्योतिर्लिंग होती, जी स्वयं चंद्रदेवतांनी स्थापित केलेली होती, ती ज्योतिर्लिंग पण त्यांनी उद्ध्वस्त केली। त्या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते 2.5 ते 3 फूट हवामध्ये तरंगायचे आणि ते आपल्यासाठी एक वैभव आणि विशिष्ट होतं आणि ते त्यांनी तोडून टाकलं। त्याचे जे अवशेष आहेत ते काही अग्निहोत्री पंडित आपल्याबरोबर घेऊन गेले आणि त्याला छोट्या छोट्या शिवलिंगाच्या आकारामध्ये पूजत राहिले। नंतर 1924 साली ही सगळी घटना 1024 सालीपासनं 1024च्या मधोमधी घडली आणि त्यानंतर 1924 साली सगळे अग्निहोत्री पंडित काचीच्या शंकराचार्याजवळ गेले। त्यांना विचारलं की आपण ह्यांना पुढे कसं न्यायचं, जे मूळ ज्योतिर्लिंग आहे। काचीच्या शंकराचार्यजींनी सांगितलं की 100 वर्षानंतर कर्नाटका साईडला एक शंकरजीच्या नावावर संत येतील, त्यांना हे सोपवून द्यायचं आणि मग ते निर्णय घेतील त्याचं काय करायचं आहे पुढे। तर ते शंकरजीच्या नावावरचे संत म्हणजे परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी, जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आहेत। त्यांना जानेवारी महिन्यामध्ये 2025 मध्ये हे सोपण्यात आले। गुरुदेव श्री रविशंकरजीच्या आशीर्वादाने त्या सगळ्या शिवलिंगाचे पूर्ण भारतभरामध्ये यात्रा सुरू झालेली आहे आणि आपल्या विदर्भामध्ये देखील ती यात्रा सुरू असता आपल्या भंडारामध्ये 4 जुलैला ते सोमनाथ शिवलिंग येत आहे आणि या शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरिता जास्तीत जास्त भाविकांनी यावे, आम्ही याचे आवाहन करतो आहे। याच्यामध्ये आपण शोभायात्रा, ज्यामध्ये सोमनाथ मंगल कलश आयोजित केली आहे, त्याचप्रमाणे रुद्र अभिषेक म्हणजेच रुद्रपूजा व दर्शन सोहळा देखील आयोजित केला आहे। तर हा दर्शन सोहळा 2 वाजतापर्यंत असून सायंकाळी 4 ते 6 पर्यंत आहे। तर मी सगळ्या भंडारावासियांना आवर्जून आवाहन करते की हे जे मूळ ज्योतिर्लिंग आहे सोमनाथचे, त्याचे नक्कीच आपण दर्शन घ्यावे। नमस्कार। या व्यतिरिक्त भंडारामध्ये जिल्ह्यात कुठे यात्रा जाणार आहे त्याची पण माहिती? नक्कीच 4 जुलैला आपल्या भंडाऱ्यामध्ये येत आहे आणि त्याचप्रमाणे 5 जुलैला मुंड्री इथे सकाळी 9 वाजता रुद्रपूजा आहे आणि 5 जुलैलाच सायंकाळी तुमसर येथे 4 वाजता रुद्रपूजा होणार आहे। तर सर्व भाविकांनी देखील तिथे पण दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा।
हे हे आहेत आपले श्री रविशंकरजी यांचे प्रशिक्षणार्थी इंगोडे मॅडम. मी अजय मिश्रा, नाट्य शांतोष भंडारा.